शेतकरी मित्रांनो नमस्कार. यावर्षी कपाशीची लागवड भरपूर ठिकाणी वाढणार असं चित्र सध्या शेतकऱ्यांच्या मते हे दिसत आहे. परंतु कपाशीची लागवड वाढवत असताना काही व्हेरायट्या आपण निवडत असताना काय काळजी घ्यावी याबद्दलची माहिती पाहूया. सगळ्यात प्रथम म्हणजे 3 प्रकारचे वाण आपल्याला हे दिसून येतं. एक म्हणजे हलक्या जमिनीसाठी, मध्यम जमिनीसाठी आणि भारी जमिनीसाठी. तर लवकर येणारे, उशिरा येणारे आणि मध्यम कालावधीचे असे 3 गटामध्ये आपल्याला कपाशीचे वाणे पाहायला मिळतं. आता जर आपण यावर्षीचा विचार केला तर पाणी यावर्षी लेट जाईल असं सध्याच तरी शास्त्रज्ञ हवामान तज्ज्ञ हे सांगत आहेत. मग अशा वेळेस आपल्याला कोणती व्हेरायटी लागवड केली पाहिजे. याच्यामध्ये लवकर येणारे वाण, आता याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर राशी कंपनीकडे स्विफ्ट आणि अमेज असं 2 प्रकारच्या व्हेरायट्या राशी कंपनीने दिलेल्या आहेत. मागच्या वर्षी राशी कंपनीची स्विफ्ट हे खूप चांगली व्हेरायटी राहिली आणि शेतकऱ्यांनी लागवड करून उत्पादन सुद्धा चांगलं काढलं आहे. महत्त्वाचं म्हणजेच या व्हेरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की आपण सुरुवातीला 2 ते 3 वेचण्यामध्ये 75% कापूस हा आपण घरी नेऊ शकतो. म्हणजे दिवाळीच्या आत आपण कापूस जर घरी गेला तर बऱ्यापैकी आपलं शेत दुसऱ्या पिकासाठी हे तयार आपण करू शकतो. तर ज्या शेतकऱ्यांना अर्ली व्हेरायटी पाहिजे असेल तर राशी कंपनीकडे स्विफ्ट आणि अमेज अशा 2 प्रकारचे व्हेरायट्या राशी कंपनीने हे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी दिलेल्या आहे. तुम्ही याच्यापैकी हे कोणतेही लागवड करू शकता. वजनाचा जर विचार केला तर 5 ते 6 ग्रॅम 7 ग्रॅम पर्यंत याचं वजन सुद्धा आहे. म्हणजेच वजनासाठी सुद्धा खूप चांगली अशी व्हेरायटी आहे. वेचणीसाठी चांगली व्हेरायटी आहे. एकंदरीत शेतकऱ्याला चांगलं उत्पादन देणारी अशी ही राशी कंपनीची स्विफ्ट आहे. आता आजपासून आपण वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या चांगल्या व्हेरायट्या शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी हे प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून नवीन व्हेरायटीची माहिती ही शेतकऱ्यांनाही भेटत राहतील. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर ही लागवड केली असेल याच्या अगोदर ही व्हेरायटी, तर मला कमेंटमध्ये तुमचे मत नक्की नोंदवा. धन्यवाद.